नमस्कार माझ्या मित्रांनो, मी आनंद बाबूराव घोणसे श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यामधील 9वी कविता विद्या प्रशंसा ही पाहणार आहोत. विद्या प्रशंसा म्हणजे विद्येची स्तुती. प्रशंसा या शब्दाचा अर्थ म्हणजे स्तुती. आपल्यालाही कुणी जर आपली स्तुती केली तर ती आवडते. तर या कवितेमध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी या विद्येची स्तुती केलेली आहे. आणि विद्येची स्तुती ही खरोखरच योग्य आहे. कारण विद्या म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान आपल्याला हे शिक्षणाच्या माध्यमातून मिळतं. शिक्षणावर जर आपण मन केंद्रित केलं आणि शिक्षणावर आईप्रमाणे प्रेम केलं तरच आपल्याला शिक्षणा इतकं जगात मौल्यवान दुसरं काहीही नाही. म्हणून ज्ञान प्राप्त करा, विद्या प्राप्त करा. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी या कवितेमध्ये हेच सांगितलेलं आहे. अगोदर यांचा परिचय पाहूयात. यांचा जन्म 1828 आणि मृत्यू 1878 साली झालेला आहे. यांचा परिचय घेताना या ठिकाणी हे कवी भाषांतरकार, रसिक पंडित म्हणून ओळखले जातात. मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, त्याचप्रमाणे सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची काही उदाहरणे होत. तसेच अनेक विद्यामूलतत्वांसंग्रह या ग्रंथांवरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी या ठिकाणी प्रत्ययास येते. अशा पद्धतीचं उत्तम लिखाण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या हातून झालेलं आहे. आता आपल्याला या कवितेमध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे ते थोडक्यात या 3 ओळीवरून आपल्या लक्षात येईल. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. विद्येचं महत्व, मोठेपण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. हे आपण लक्षात घेणार आहोत. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते तर वाढतच असते. विद्येचं महत्व सांगताना त्यांनी पहिल्यांदाच म्हटलेलं आहे की विद्या ही अशी आहे, तुम्ही जर दुसऱ्यांना देत राहिलात तर ती वाढत राहते, कमी होत नाही. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या म्हणजे खरा मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्व या कवितेत कवींनी सांगितले आहे. प्रस्तुत कविता म्हणजे ही कविता आठवणीतल्या कविता भाग 3 या त्यांच्या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं विद्येचं महत्व, विद्या ही किती श्रेष्ठ आहे आणि आपल्यासाठी किती महत्वाची आहे यासाठी त्यांनी विद्येचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. पहा कविता, ऐका, वाचा आणि म्हणा. तर आपण कविता पाहायला सुरुवात करूयात. कवी पहिल्याच कडव्यात म्हणतात, विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. कवी विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात की या विद्येमुळेच माणसाला श्रेष्ठत्व या जगामध्ये मिळालेलं आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणसाला बुद्धी जास्त आहे. इतिहासामध्ये आपण अभ्यासलंय की माणसाची उत्पत्ती आधी मानवापासून
आणि आतापर्यंतच्या माणसानं केलेल्या प्रगतीचा आढावा आपण घेतला तर आपल्याला हे लक्षात येईल की इतर प्राण्यापेक्षा मनुष्याला बुद्धी जास्त आहे आणि तो त्याचा योग्य वापर करत आहे म्हणून तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो. हे कशामुळं? विद्येमुळं. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. आणि या विद्येमध्ये एवढी ताकद आहे की असाध्य गोष्ट अशी कोणतीच आपल्याला नाही. आपण असाध्य असं कोणतंच नाही. असाध्य अशी कोणतीच गोष्ट, कोणतीच वस्तू नाही की आपण ती साध्य करू शकत नाही. साध्य करण्याची ताकद ही आपल्याला या विद्येमुळेच प्राप्त होते. कवी दुसऱ्या कडव्यात काय सांगतात विद्येचं महत्व? ते म्हणतात, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. दुसऱ्या कडव्यात सुद्धा सुंदर स्तुती, सुंदर वर्णन या विद्येचं करताना ते म्हणतात, ही विद्या एखाद्याला देऊन किंवा त्या विद्येचा स्वतः उपभोग घेऊन तरी सुद्धा ती कमी होत नाही, ती वाढतच राहते. आपण एखाद्याला ज्ञान दिलं म्हणून ते कमी होत नाही किंवा ते ज्ञान आपण स्वतः आत्मसात केलं म्हणूनही ते कमी होत नाही, तर ते सदैव दिवसेंदिवस वाढतच राहते. एवढीच एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये सदैव प्रगतीच होते, वाढतच जाते, ती म्हणजे विद्या. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण हा दुजात नसे. असं एकच धन आहे ते म्हणजे विद्याधन. अद्भुत आहे. अद्भुत म्हणजे न भूतो न भविष्यते, अजब असं एकच गुण, तो म्हणजे दुसऱ्यामध्ये कोणामध्येही नाही. दुजात वसे म्हणजे दुसऱ्या कोणातच असा गुण नाही. तो म्हणजे तो गुण आहे फक्त विद्यामध्ये, विद्या धनामध्येच त्याला श्रेष्ठत्व मानलेलं आहे. असं वर्णन कृष्णशास्त्री चिपळूणकर करतात. तिसऱ्या कडव्यात विद्येची प्रशंसा करताना ते काय म्हणतात बघा, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. कवी तिसऱ्या कडव्यात म्हणतात, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, म्हणजे या जगामध्ये वेगवेगळ्या रत्नांची, वेगवेगळ्या सोन्यांची अलंकार असतील, जे अलंकार खूप सुंदर आहेत. रत्न, माणिक, हिरे, मोती, सोनं ज्याला आपण श्रेष्ठ मानतो किंवा चांगलं समजतो, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. हिरे, माणिक, मोती, सोनं यानं आपण कितीही नटलो, कितीही अलंकार आपण परिधान केले, तर त्यामुळं आपल्याला शोभा येणार नाही. पण त्याही पेक्षा परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पण या सर्व अलंकारांच्या पुढं विद्या हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे आणि तो ज्याच्याकडे आहे तो सर्वात सुंदर आहे. लक्षात घ्या, अकबर हा राजा होता, पण बिरबल हा सर्वश्रेष्ठ विद्या प्रदान होता. म्हणून अकबरापेक्षा श्रेष्ठत्व या बिरबलाला जातं. हे उदाहरण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही गरीब असताल, तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही कोणत्या गोष्टीत कमी असताल, याच्यापेक्षा तुम्ही किती श्रेष्ठ आहात, किती हुशार आहात, किती बुद्धिमान आहात, किती ज्ञान तुमच्याकडे आहे, याला महत्व आहे. हे या ओळीवरून आपल्या लक्षात येईल. चौथ्या कडव्यात कवी काय सांगतात बघा, या साऱ्या भुवनी हित कर, या साऱ्या भुवनी हित कर, विद्येसारखा सखा नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. कवी चौथ्या कडव्यात सुद्धा विद्येची प्रशंसा करताना म्हणतात की या साऱ्या भुवनी, या साऱ्या भूतलावर विद्येसारखा मित्र दुसरा कोणताच नाही. हा एकच असा मित्र आहे की तो फक्त तुमचं हितच करणार आहे,
तुमचं भलंच करणार आहे असा एकच मित्र आहे, तो म्हणजे विद्या, ज्ञान, शिक्षण. याच्यासारखा दुसरा मित्र या भूतलावर दुसरा तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळं विद्या, ज्ञान, शिक्षणालाच तुम्ही तुमचा मित्र, तुम्ही तुमचा सखा माना, म्हणजे तुम्ही श्रेष्ठ व्हाल, तुम्हाला श्रेष्ठत्व प्राप्त होईल, तुम्हाला मोठेपण मिळेल. अनुकूलती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. आणि ज्याच्याकडं ही अनुकूल आहे, म्हणजे सुलभ सहज ही विद्या ज्याच्याकडं आहे, त्याला या जगात काहीच कमी पडणार नाही. उणे म्हणजे कमी पडणे, काहीच कमी पडणार नाही. ज्याच्याकडे ही विद्या भरपूर प्रमाणात आहे, सहज त्याच्यापाशी प्राप्त आहे, त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. कवी 5व्या कडव्यात विद्येची प्रशंसा करताना काय म्हणतात बघा. गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपाय ही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पूर्वी. कवी 5व्या कडवात तर विद्येला खूप श्रेष्ठ मानतात. ते म्हणतात गुरुपरी उपदेश करी. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर का असेल तर ते गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक आपण सतत ऐकतो, म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये गुरुचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात गुरुपरी उपदेश करी. हे ज्ञान, ही विद्या, हे श्रेष्ठत्व आपल्याला गुरु समान उपदेश करेल. गुरु सारखं, गुरुपरी म्हणजे गुरु सारखं, गुरुप्रमाणे आपल्याला ते मार्ग दाखवेल, उपदेश करेल, दिशा दाखवेल. कधी? संकट समयी उपाय ही सुचवी. ज्या ज्या वेळेस तुम्ही संकटात येताल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचणी येतील, ज्या ज्या वेळेस तुमच्या पुढे संकट उभा राहतील, त्या वेळेस ही विद्याच, हे ज्ञान, हे शिक्षणच तुम्हाला यातून बाहेर काढेल. गुरु सारखं तुम्हाला ते मार्ग दाखवतील. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पूर्वी. कल्पतरू हा एक वृक्ष आहे. या वृक्षाखाली आपण थांबून आपल्या मनामध्ये असणारी इच्छा आपण व्यक्त केली तर ते वृक्ष आपल्याला ती वस्तू किंवा आपण मागाल ते आपल्याला देतं. अशी एक काल्पनिक वृक्षांची कथा आहे. तर तसं हे विद्या, हे ज्ञान, हे सुद्धा कल्पतरू प्रमाणे आहे. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. कल्पतरुपरी म्हणजे कल्पतरू या वृक्षासारखं तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुम्ही ज्या ज्या गोष्टी चिंतित राहाल, म्हणजे विचार करताल, मागचाल, ते सर्व तुम्हाला प्राप्त करून देण्याची ताकद, ते प्राप्त करून देण्याची जर ताकद ज्याच्यामध्ये असेल तर ती आहे विद्या, ती आहे ज्ञान, ते आहे शिक्षण. सुंदर असं प्रशंसा विद्येची या ठिकाणी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेली आहे. पुढे ते कवी अजून शेवटच्या कडव्यात काय प्रशंसा करतात, काय स्तुती करतात ते पहा. या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जीवारी. या परी म्हणजे याप्रमाणे, सकल सुखे जी देई, सर्व सुख तुम्हाला देईल, दुःखे समस्त जीवारी, आणि तुमचं दुःख संपूर्ण नष्ट करेल. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. मग अशी ही विद्या जी तुम्हाला सदैव सुख देईल, सदैव तुमच्या पाठीमाग उभी राहील, दुःखातून तुम्हाला बाहेर काढील, दुःखातून तुम्हाला सावरील, अशी विद्या देवी, विद्येची देवता, ज्ञान, याला तुम्ही अनन्य भावे सदा भजा भारी. अनन्य भावे म्हणजे सदा तुम्ही नतमस्तक होऊन, नम्र होऊन, मनातून या विद्येची पूजा केली पाहिजे. अशी जर तुम्ही विद्येची मनोभावे पूजा केली तर नक्कीच तुम्हाला ही विद्या प्रसन्न होईल आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ ठराल. या विद्येवर जर तुम्ही मन केंद्रित केलं, या शिक्षणावर मन केंद्रित करा आणि शिक्षणावर
आईप्रमाणे प्रेम करा, कारण शिक्षणा इतके जगात मूल्यवान दुसरे काहीही नाही. त्यामुळे विद्या शिक्षण घेण्याचा आटोकाट प्रयत्न करा, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, विद्या तुम्हाला प्राप्त झाली, तर तुम्ही अनेक संकटांवर मात करून श्रेष्ठत्व प्राप्त करू शकता. असं महत्व या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशी रचना कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेली आहे. धन्यवाद. मित्रांनो, माझं आनंद घोणसे चॅनल यूट्यूबवर आहे, अवश्य पहा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक